तर दाओसमध्ये 3.5 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते आहे। गेल्या वर्षी देखील 1,37,000 कोटींचे एमओयू झाले होते। त्याच्यापैकी 80% कन्व्हर्जन झालं, त्याचं एक्झिक्युशन होत आहे। त्यामुळे हा देखील सक्सेस रेट पाहून देखील उद्योजक आपल्याकडे वळत आहेत आणि फक्त एमओयूज कागदावर न राहता प्रत्यक्षात ते अंमलात येत आहेत। आणि म्हणूनच यावर्षी जवळपास 3.5 लाख आणि 1 लाख आणखी जे पुढे गुंतवणूक होणार आहे, अशा प्रकारचे 4.5 लाख कोटीचं गुंतवणूक या ठिकाणी जी 3.5 लाखाची झालेली आहे। रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। परदेशातून गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली एमआयडीसीनं केलेल्या परदेश दौऱ्यात अनियमितता आणि गैरप्रकार हे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचं रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। सरकारी पैशाचा गैरवापर हा चुकीचा असून याबाबत कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री मोदयांकडे करत असल्याचं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।